आज आपण जाणून घेणार आहोत सामंथा या हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटातील एका नामवंत आणि प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल। आणि यासाठी आपल्याला जायचं आहे केरळ राज्यामध्ये। केरळ राज्यामधलं अल्लापुझा नावाचं ठिकाण आहे। आता या ठिकाणी राहणारी एक मल्याळी तरुणी आहे, तिचं नाव आहे निनेट। आणि चेन्नई, तमिळनाडू या ठिकाणी राहणारे तेलुगू तरुण आहेत ज्यांचं नाव आहे जोसेफ प्रभू। तर यांच्यामध्ये लव्ह मॅरेज होतं, म्हणजे ती तरुणी आणि हा तरुण यांच्यामध्ये लव्ह मॅरेज होतं, प्रेम प्रकरण होतं आणि यांना एक मुलगा होतो। त्या मुलाचं नाव ठेवलं जातं जोनाथन प्रभू। त्यानंतर दुसरा मुलगा होता, त्याचं नाव ठेवलं जातं डेव्हिड प्रभू। आणि यानंतर 28 एप्रिल 1987 रोजी तमिळनाडू, चेन्नई या ठिकाणी पल्लवरम येथे यशोदा समंथा नावाची यांना तिसरी मुलगी झाली। आणि 2 मोठ्या भावांसह कुटुंबातील सगळ्यात लहान होती ही समंथा। आता समंथाचे दोन्ही भाऊ पुढे उद्योजक बनले होते आणि समंथासुद्धा एक अत्यंत प्रथितयश अशी अभिनेत्री बनलेली होती। आता सुरुवातीला समंथाचं शालेय शिक्षण जे आहे ते होली एंजल अँग्लो इंडियन हायर सेकंडरी स्कूल जे आहे चेन्नई या ठिकाणचं, त्या ठिकाणी झालं होतं। आणि ही समंथा अभ्यासामध्ये अगदी लहानपणापासूनच अत्यंत हुशार होती। 10वी-12वीमध्ये ती अत्यंत टॉपला आलेली होती आणि मोठ्या जिद्दीनं ती शिकत होती। शाळेमध्ये असताना तिनं एका हॉटेलमध्ये कामाला सुरुवात केली होती आणि तिथं तिला 8 तासांची ड्युटी केल्यानंतर 500 रुपये मिळायचे। त्याच्यानंतर मग पैशाची कशी तरी जुळवाजुळव करून चेन्नईच्या स्टेला मॉरिस कॉलेज जे आहे त्या कॉलेजमध्ये तिनं शिकायला सुरुवात केली होती। तिथं तिनं तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि वाणिज्य शाखेची पदवी तिनं मिळवलेली होती। आता महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या शेवटच्या काळामध्ये तिनं मॉडेलिंगला सुरुवात केली होती आणि अगदी कमी वयातच तिनं कामाला सुरुवात केली। आता लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचं तिला आवड होती आणि दिसायलाही अत्यंत देखणी, अत्यंत सुंदर अशा पद्धतीची ती अभिनेत्री होती। आणि कॉलेजमध्ये असताना घरखर्च भागवण्यासाठी, स्वतःचा खर्च भागवण्यासाठी ती पार्ट टाइम जॉबसुद्धा करत होती। आता अभिनय करण्याच्या पूर्वी समंथानं अनेक नोकऱ्यासुद्धा केल्या होत्या आणि याच काळामध्ये तिनं चित्रपटांच्या ऑडिशनसुद्धा द्यायला सुरुवात केली होती। एकदा मॉडेलिंग करत असताना तिला त्या ठिकाणी दिग्दर्शक रवी वर्मन यांची भेट झाली किंवा रवी वर्मन यांनी तिला पाहिलं। आता ही एक अत्यंत उत्कृष्ट अभिनेत्री बनू शकते असा विश्वास रवी वर्मन यांना होता आणि त्यामुळे समंथाने 2010 मध्ये रवी वर्मन यांच्या मॉस्को कावेरी नावाचा जो चित्रपट आहे तो चित्रपट साईन केला होता। आणि या चित्रपटाच्या आधी तिला अजून एक संधी मिळाली होती। तिचा पहिला चित्रपट गौतम मेनन दिग्दर्शित ये माया चेसा नावाचा एक चित्रपट होता। हा प्रसिद्ध अभिनेते होते नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य यांच्याबरोबर हिनं केलेला होता। आता या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालेलं होतं आणि त्याच वर्षी तिला फिल्मफेअरसाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचे अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळालेला होता। आणि तेव्हापासून समंथाला मोठमोठे चित्रपटांची ऑफर व्हायला लागली होती। आता समंथाने बिग बजेट चित्रपटामध्ये तेलुगू आणि तमिळ अशा भाषेतले चित्रपट तिनं केले होते। 2010 मध्ये डेब्यू केल्यानंतर तिनं 2012 मध्ये डोकुडू हा चित्रपट तिचा रिलीज झाला होता, ज्याच्यामध्ये महेश बाबू देखील तिच्याबरोबर ती काम करत होते। आता तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये सगळ्यात यशस्वी चित्रपट ठरलेला होता तो। आणि याच्यामध्ये समंथाची भूमिका जास्त नव्हती, पण तिची छोटीशी भूमिका त्याच्यामध्ये तिनं छाप पाडली होती। आणि तिच्या या लोकप्रियतेमुळे नादुन्निसी नागयाल हा जो तमिळ चित्रपट आहे त्या चित्रपटातून तिनं तेलुगूमधून सुद्धा डब केलेलं होतं। आता जर या चित्रपटामध्ये समंथाला केवळ पाहुण्याची भूमिका होती तरीसुद्धा तिला पोस्टरमध्ये स्थान देण्यात आलेलं होतं। आता समंथाच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट होता ईगा, यस राजामौळींचा लाईव्ह ॲक्शन चित्रपट होता, ज्या चित्रपटानं प्रचंड खळबळ उडवलेली होती। आता या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा एक माशी होती आणि त्यामुळे समंथाला केवळ तिच्या कल्पनेच्या जोरावरती काम करायला लागलेलं होतं। या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान अनेक CGI आणि लाईट्समुळे तिची त्वचासुद्धा जळालेली होती। आणि हा चित्रपट तमिळमध्ये नानये नावाने प्रसिद्ध झालेला होता आणि समंथाचा हा आत्तापर्यंतचा सगळ्यात यशस्वी ठरलेला चित्रपट होता। 2014 पर्यंत समंथाने मोठमोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती आणि त्याच वर्षी तिला कथ्थी या तमिळ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा म्हणजे पुरस्काराचं नामांकन मिळालेलं होतं। आता समंथानं तिचा पहिला महिला केंद्रित चित्रपट यूटर्नसुद्धा केलेला होता। 2019 येईपर्यंत तिनं चित्रपट आणि त्याच्यामधल्या वेगवेगळ्या भूमिकेमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली होती। 2022 मध्ये तिचा यशोदा हा तेलुगू चित्रपट आलेला होता। या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं सुद्धा कौतुक झालेलं होतं। ये मैया चेसावे 2010 साली,
बाना कथादी 2010 साली, मॉस्को कावेरी 2010, वृंदावनम 2010 आणि नांदुनिसी नायगल 2011, त्यानंतर डुकुडू, त्यानंतर हे 2011 मध्ये आलेले, नंतर एक दिवाना था 2012, इगा 2012, जबरदस्ती 2013, रमैया वस्तावय्या 2013, मनम हा 2014चा, ॲटो नागर सूर्या हा 2014चा, अल्लुडू सिनू 2014 साली, कथ्थी 2014 साली आणि सन ऑफ सत्यमूर्ती 2015 साली, त्यानंतर थंगा मगन 2015, बँगलोर नाटकल 2016, त्यानंतर थेरी 24, त्यानंतर ब्रह्मोत्सवम, त्यानंतर जनता गैराज, त्यानंतर रेमो मैसल, त्यानंतर राजू गरीगढी 2, त्यानंतर रंगस्थलम, महानती, त्यानंतर इरुंबू थिराई, यूटर्न, सुपर डिलक्स, मजिली, ओ बेबी, जानू, यशोदा, शकुंतलम. त्याचबरोबर ते ॲमेझॉन प्राईमवरती व्हिडिओ थ्रिलर मालिका होती द फॅमिली मॅन, ती 2021 मध्ये आली होती आणि या मालिकेमध्ये हिच्या उल्लेखनीय कामामुळे तिला फिल्मफेअरचा OTT पुरस्कार मिळालेला होता. आणि तिच्या अभिनय कारकिर्दीच्या व्यतिरिक्त समंथाने 2020 मध्ये तेलुगू रियालिटी TV शो जो आहे बिग बॉस 4 याच्यामध्ये या भागाचं सुद्धा होस्टिंग केलेलं होतं. त्याचबरोबर ती सॅम जॅम हा सुद्धा टॉक शो तिनं होस्ट केलेला होता. तर साधारण अशा प्रकारे हिची फिल्मी करिअरची सुरुवात झालेली होती. आता हे सगळं जीवन अत्यंत सुरळीत किंवा अत्यंत सरळ असं वाटतं, पण तिचं जीवन हे यापेक्षाही अत्यंत वेगळं आहे आणि अत्यंत सुखदुःखांनी भरलेलं आहे. आता याच्यातील काही गोष्टी आपण बघू. ती म्हणजे यातली पहिली ती म्हणजे समंथाची लव्ह स्टोरी. समंथा प्रभू हिच्या पहिल्या चित्रपटापासून समंथा आणि नागा चैतन्य यांच्यामधली मैत्री घट्ट झालेली होती आणि अत्यंत जवळचे मित्र झाले होते. पण यांचं प्रेम होण्याच्या अगोदर किंवा हे दोघं जण एकत्र येण्याच्या अगोदर हे दोघं दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमामध्ये होते. म्हणजे नागा चैतन्य श्रुती हसनला डेट करत होता आणि समंथाला रंगबसंती यामधला अभिनेता सिद्धार्थ जो आहे तो डेट करत होता. आता नागा चैतन्य आणि समंथा प्रभू यांची पहिली भेट 2009 मध्ये ये माया चेसावे या चित्रपटाच्या सेटवर झालेली होती. या चित्रपटामध्ये दोघांची जोडी चांगली जमली होती आणि दोघंही फक्त कोस्टार होते. सुरुवातीला मैत्री झाली, त्यानंतर 2014 मध्ये ते पुन्हा सूर्या चित्रपटामध्ये एकत्र दिसले आणि त्याच दरम्यान दोघंही सिंगल होते. आणि अशा परिस्थितीमध्ये शूटिंग करत असताना यांची मैत्री घट्ट झाली आणि मग दोघांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. आणि ऑक्टोबर 2016 रोजी दोघंही एकत्र सुट्टीवरती गेले होते आणि जिथं नागा चैतन्यनं समंथाला प्रपोज केलं आणि अभिनेत्रीने सुद्धा त्याला होकार दिला. आणि 2017 मध्ये डेस्टिनेशन वेडिंग गोव्यामध्ये थाटामाटामध्ये पार पडलं होतं. आणि या स्टार जोडप्यानं तमिळ आणि ख्रिश्चन रीतिरिवाजानुसार आपलं लग्न केलेलं होतं. समंथा आणि नागा चैतन्य यांचं लग्न एखाद्या परिकथेप्रमाणे शाही पातळीवरती झालेलं होतं. करोडो रुपयांचा याच्यामध्ये चुराडा करण्यात आला होता. आणि लग्नाच्या 4 वर्षानंतर 2021 मध्ये नागा चैतन्य आणि समंथा यांचा डिवोर्ससुद्धा झाला होता, काडीमोड झाला होता. आता यांच्यामध्ये घटस्फोट का झाला होता, वेगळे का झाले होते, याची अनेक कारणं समोर येत होती. आता याच्यामध्ये नागा चैतन्य हा शोभिता धुलीपाला नावाच्या एका सुंदरीबरोबर तो रिलेशनमध्ये होता किंवा जवळीक होता. म्हणजे अनेकदा दोघंही एकाच हॉटेलमध्ये सापडलेले मीडियानं दाखवलेले होते. आणि याच्यामुळे समंथा आणि नागा यांच्यामधली दरी निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. आता जिच्यामुळे वाद व्हायला लागला होता ती नक्की कोण आहे, ती कशा पद्धतीची सुंदरी आहे, तर शोभिता धुलीपाला ही 2013 मध्ये फेमिना मिस इंडिया अर्थची विजेती ठरलेली आहे. आणि तिनं प्रामुख्यानं हिंदी, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटामध्ये काम केलं आहे. आता यांचा डिवोर्स होण्याचं दुसरं कारण म्हणजे नागा चैतन्याचा परिवार जो आहे तो सुपरस्टार आहे आणि वडील सुपरस्टार नागार्जुन आहेत. सामंथानं काही मर्यादा पाळल्या पाहिजेत असं त्या परिवाराला वाटत होतं. म्हणजे चित्रपटामध्ये आयटम सॉन्ग करणं किंवा हॉट डान्स करणं किंवा बोल्ड सीन देणं या गोष्टी टाळल्या पाहिजेत. पण हिने टाळल्या नव्हत्या आणि त्यामुळे नागा चैतन्य आणि त्यांचा परिवारसुद्धा नाराज झालेला होता असंही कारण समोर येतं. त्याचबरोबर तिसरं कारण समोर येतं ते म्हणजे पतीनं त्या पत्नीला अनेक वेळा वाद झाला, मारहाण केली आणि प्रेग्नंट असताना तिला ॲबॉर्शन करायला लावलेलं होतं असंही समोर आलेलं होतं. पण
यांचं लग्न मोडल्याचं मुख्य कारण काय आहे हे दोघांनीही सांगितलेलं नव्हतं. त्याचबरोबर ते नागा चैतन्याला असं वाटत होतं की समंथानं काही काळ चित्रपट करणं थांबवावं आणि परिवाराकडे लक्ष दिलं पाहिजे, पण तिनं चित्रपट थांबवले नव्हते आणि या आणि अशा अनेक कारणांमुळे या दोघांच्यामध्ये दुरावा निर्माण व्हायला लागला होता. म्हणजे 7 वर्षे एकमेकांना डेट केली, 2017मध्ये लग्न केलं आणि या लक्झरी लग्नामध्ये 10 कोटीपेक्षा जास्त खर्च करून 3 ऑक्टोबर 2021ला हे विभक्त होत आहेत अशी घोषणा यांनी केली होती आणि अभिनेत्रीला 250 कोटींची पोटगी मिळणार होती, पण ती घ्यायला हिनं नकार दिलेला होता. तर हे प्रकरण तिच्या जीवनातलं एक महत्त्वाचं प्रकरण आहे. त्याचप्रमाणे समंथाला एक दुर्मिळ आजार झालेला आहे, त्याचं नाव आहे मायोसिटिस. आता या आजारावरती समंथानं मात केली आहे आणि उपचारानंतर ती बरी झाली आहे, परंतु उपचारामुळे ती अशक्त झाली आणि ज्यामुळे तिला अनेकदा वेदना सहन कराव्या लागलेल्या आहेत. आणि सध्या समंथा ही आलिशान पेंट हाऊसमध्ये राहते. समंथाचं गलीबौली या ठिकाणी एक आलिशान पेंट हाऊस आहे. ते हैदराबाद या ठिकाणच्या सगळ्यात महागड्या ठिकाणांपैकी एक आहे आणि याशिवाय त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याचबरोबर ती समंथाचं मुंबईमध्ये सुद्धा घर आहे. त्याचबरोबर तिनं एक प्ले स्कूलसुद्धा ती चालवते आहे. त्याचबरोबर ती साकी नावाच्या कपड्याचा ब्रँडसुद्धा तिचा आहे आणि समंथाची एकूण संपत्ती 100 कोटींच्या आसपास किंवा त्यापेक्षाही जास्त आहे आणि ती वर्षाला 9 कोटींपेक्षा जास्त कमवते. इंस्टाग्रामवरती ती पेड पोस्टसाठी जवळजवळ 20 लाख रुपये घेते आणि समंथा टीव्हीच्या जाहिरातीसाठी 3 ते 5 कोटी रुपये घेते. समंथाची प्रत्येक चित्रपटासाठीची फी 3 ते 4 कोटीची आहे. त्यानंतर कॅमिओ डान्स नंबरसाठी सुद्धा ती मोठ्या प्रमाणात पैसे घेते आणि पुष्पा चित्रपटाच्या एका आयटम सॉन्गसाठी तिनं म्हणजे समंथानं 5 कोटी रुपये घेतले होते असं एका अहवालात समोर आलेलं होतं. आता समंथा ही फक्त चित्रपटात काम करते, पैसा मिळवते अशातला भाग नाही आहे, तर ती सामाजिक कार्यसुद्धा करते आहे. तर तिचे 3 डॉक्टर मित्र आहेत, त्यांच्यासह तिनं प्रत्युषा सपोर्ट नावाचे एक फाउंडेशन चालवायला सुरुवात केली. या अंतर्गत ती गरीब आणि गरजू महिला आणि मुलांना वैद्यकीय मदत पुरवते आणि अनेक सामाजिक उपक्रमामध्ये ती सहभाग घेते, लोकांना मदत करते. तर अशा पद्धतीची ही अभिनेत्री आहे आणि तिच्या जीवनाची ही वाटचाल आहे. आता ती सर्व आजारातनं बरी झालेली आहे आणि भविष्यकाळामध्ये तिचं आयुष्य असंच निरोगी हो आणि अनेक चांगले चित्रपट तिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळावं आणि तिच्याकडून जास्तीत जास्त सामाजिक कार्य घडावं यासाठी तिला आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबूया.